माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 7, ज्याचं नाव आहे विल्मा रुडॉल्फ. स्वतःच्या अपंगत्वावर मात करीत एक मुलगी ऑलिम्पिक पदक प्राप्त करते. स्वतःला येणाऱ्या अनेक समस्या, त्या समस्यांना सामोरे जात स्वतःच्या मेहनतीच्या, इच्छाशक्तीच्या बळावर ज्यांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केल्या अशा विल्मा रुडॉल्फ यांची ही गोष्ट. तर आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 7, विल्मा रुडॉल्फ. विल्मा रुडॉल्फ वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या अमेरिकन धावपटू आहेत. दांडगी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या बळावर निश्चितपणे यशाच्या शिखरावर गवसणी घालणाऱ्या विल्मा रुडॉल्फ यांना ओळखले जाते. विल्मा यांना बालपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. विल्मा यांचा जन्म अमेरिकेतील टेनेसी प्रांतात 23 जून 1940 रोजी झाला. विल्माचे बालपण अतिशय गरीब कुटुंबामध्ये गेले. विल्मा यांच्या कुटुंबाची सदस्य संख्या बरीच होती. आई वडील दोघेही खूप कष्टाळू होते. विल्मा यांचे नाव विल्मा गोडियन रुडॉल्फ असे आहे. जन्माच्या वेळी त्यांचं वजन फक्त 5 पौंड एवढे होते. त्यातही आईला गर्भारपणाचे दिवस पूर्ण होण्याच्या आधीच विल्माचा जन्म झाला. सेंट बेथलहेम येथे त्यांचा जन्म झाला. मात्र ते शहर सोडून ते कुटुंब दुसरीकडे राहायला गेले. जरी निश्चित कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचा जन्म झाला, त्यामुळे वजन अत्यंत कमी होते. अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना सामान्यांप्रमाणे सुविधा मिळत नव्हत्या, कारण त्यावेळी वर्णभेदाचा पगडा प्रचंड होता. विल्मा बालपणी सतत आजारी असायच्या. तेव्हा कृष्णवर्णीयांना हवे तेथे उपचाराची मुभा नव्हती. तिला बालपणी कांजण्या, गालगुंड, गोवर यासारखे आजार झाले. त्यात भरीसभर न्यूमोनियाही झाला होता. पायाची हालचाल मंदावल्याचे लक्षात आल्यावर विल्माच्या आईने त्यांना दवाखान्यात दाखवले व डॉक्टरांनी विल्मा यांना पोलिओ असल्याचे निदान केले. त्यामुळे विल्मा स्वतःच्या पायावर कधीच उभे राहू शकणार नाही अशी माहिती दिली. कृष्णवर्णीय असल्याने विल्मा यांना मोठा संघर्ष करावा लागला. शिवाय कृष्णवर्णीयांना न्यायाची वागणूक मिळत नव्हती. जिथे त्या गेल्या तिथे डॉक्टरांनी विल्मा यांना कधीच चालू शकणार नाही असे निदान केले होते. विल्मा यांच्या आईचा दांडगा आत्मविश्वास आणि पराकोटीची इच्छाशक्ती या बळावर विल्मा यांना यश मिळाले होते. विल्मा यांच्या बहिणी वेगवेगळे खेळ खेळत असत. तेव्हा त्यांना खेळण्याची इच्छा व्हायची, मात्र पायाची साथ मिळत नव्हती. त्या केविलवाण्या शब्दात आईला विचारत असे, त्या कधीच चालू शकणार नाही का? तेव्हा त्यांची आई कायम त्यांना प्रोत्साहन द्यायची. त्या नेहमी म्हणत असत की विल्मा त्यांच्या पायावर उभ्या राहतील. त्या आईने आपल्या लेकीला फक्त स्वप्न दाखविले नाही, तर स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुद्धा केले. विल्मा क्लार्कविले येथे त्यांच्या परिवारासह राहत असे. त्यांच्या आईने विल्मा यांचे नॅशविले येथे एका वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्या आठवड्यातून एकदा तिथे उपचारासाठी जात असे. त्यांच्या पायाला दिवसातून 4 वेळा मसाज करावा लागत असे. कुटुंबातील कोणीही सदस्य ते काम करायचे. याचा परिणाम असा झाला की विल्मा यांच्या पायाच्या संवेदना जाग्या होऊ लागल्या. सुरुवातीला त्यांना शाळेत जाऊन शिकता आले नाही. घरीच त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. अनेक वर्ष दवाखान्यात जाऊन घरी मसाज करून विल्मा स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या आणि वयाच्या 12व्या वर्षी त्या सामान्यांप्रमाणे चालू लागल्या. तेव्हा त्यांच्या आईचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. विल्मा यांना क्लार्कविलेमधील बर्ट हायस्कूलमध्ये बास्केटबॉल खेळाचा परिचय झाला. विल्मा यांची बहीण सुद्धा बास्केटबॉल खेळत असायची, त्यामुळे त्यांना या खेळात रुची निर्माण झाली. त्या सुद्धा बास्केटबॉल खेळू लागल्या. आता त्या सराईतपणे खेळू लागल्या. खेळातील त्यांचे प्रावीण्य पाहून त्यांच्या आईला व तिच्या शिक्षकांना आनंद व्हायचा. एकदा बास्केटबॉल खेळताना एडवर्ड टेम्पल यांनी विल्मा यांना खेळताना पाहिले आणि त्यांची खेळातील गती व वेगवान हालचाली पाहून टेम्पल यांनी त्यांची क्षमता ओळखली. ट्रॅक अँड फील्डमध्ये धावण्याच्या क्षेत्रात पुढे जाण्याचा सल्ला दिला.
त्या दरम्यान असणाऱ्या त्यांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात धावण्याचा सराव केला. टेम्पल यांच्या प्रशिक्षणामध्ये विल्मा तयार होत होत्या. यावेळी टायगर बेल या उत्तम खेळाडूच्या गटाच्या त्या सदस्य झाल्या. सर्व कृष्णवर्णीय खेळाडूंमध्ये विल्मा यांनी सराव सुरू केला. त्या उत्तम खेळाडू होत्या. आता नियमित सरावामुळे अधिकच वेग वाढला होता. विल्मा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तयारी करीत होत्या. नंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या स्पर्धेत 4x100 मीटरच्या शर्यतीत विल्मांनी कांस्य पदक मिळवले. अमेरिकेत विल्मांच्या नावाचा सर्वत्र गाजावाजा झाला. आता विल्मा यांना सर्व अमेरिका ओळखू लागली. त्या कृष्णवर्णीय खेळाडू असल्याने वर्णभेदामुळे निर्माण झालेल्या अडचणी पार करीत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविला. विल्मा यांचे जय्यत स्वागत झाले. विल्मा यांचा सत्कार झाला. आता त्यांना सुवर्ण पदकाचे वेध लागले होते. पुढे 1960 साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विल्मा यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. धावण्याच्या स्पर्धेत तब्बल 3 सुवर्ण पदके मिळवली. विल्मा यांनी विश्वविक्रम केला होता. सर्व जगभर विल्मा यांचा बोलबाला झाला. जगात सर्वात वेगवान धावपटू म्हणून विल्मा यांना मान सन्मान मिळाला. सत्कार झालेत. त्यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. अनेक मुलाखती दिल्या. यशाच्या सर्वोच्च शिखरावर त्या विराजमान झाल्या. त्यानंतर फक्त 22 वर्ष वय असताना त्यांनी खेळामधून आपली निवृत्ती जाहीर केली. अनेकांना तो मोठा धक्का होता. त्या पुढेही आणखी खेळल्या असत्या तर कदाचित विल्मा यांच्या नावे अजूनही काही विश्वविक्रम असते. विश्वविक्रमी शिखरे सर केली असती. मात्र त्या धावता धावता थांबल्या. पुढे त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. विल्मा यांना तसा वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या 54व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. विल्मा यांचे जीवन मात्र अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. प्रतिकूल परिस्थितीत असामान्य अडचणींवरती मात करीत विल्मा यांनी घडवलेला इतिहास अगदी अजरामर आहे. आपल्याला त्यामधून इच्छाशक्ती व प्रयत्नांच्या बळावर निश्चितपणे यश मिळवता येते असा मोलाचा संदेश या पाठामधून मिळतो.